आपल्या भारतामध्ये विविध प्रांतात बऱ्याच विविध चाली, रीती, प्रथा या पाळल्या जातात. त्यातल्या बऱ्याचशा प्रथा ह्या आपल्याला फक्त नावाने ऐकून माहिती असतात, परंतु त्याच्याबद्दल विशेष माहिती नसते. तर अशाच काही प्रथांची माहिती देण्याचा मी आज प्रयत्न करतो. देवदेवस्की हा शब्द प्रामुख्याने कोकण, महाराष्ट्र प्रदेशातील धार्मिक, सामाजिक आणि गूढ परंपरांशी संबंधित आहे. देवदेवस्की या संकल्पनेत अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या स्थानिक लोकमानसात किंवा गाव परंपरेत, म्हणजे ज्याला इथे गाव राहाटी म्हणतात, त्याच्यात खोलवर रुजलेल्या आहेत. पहिला म्हणजे देवाचा कौल आणि न्याय. देवदेवस्की म्हणजे ग्रामदेवता किंवा कुळदेवता ह्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेणे किंवा न्याय मागणे. उद्देश असा की गावावर आलेले संकट, रोगराई किंवा व्यक्तीच्या जीवनातील मोठी समस्या, उदाहरणार्थ अपघात, सततचे नुकसान, सततचे आजारपण कशाने आली आहे हे जाणून घेण्यासाठी देवाचा कौल घेतला जातो. ह्यालाच काही ठिकाणी देवाचं न्यायालय म्हणजे देवाचा न्याय असंही म्हटलं जातं. कौल प्रसाद विशिष्ट विधी करून देवाला प्रश्न विचारून फुलांच्या पाकळ्या पडणे किंवा नारळ उभे राहणे ह्यासारख्या माध्यमातून देवाकडून उत्तर म्हणजे कौल घेतलं जातं. आणखीन एक म्हणजे 12/5ची देवस्की. हा कोकणातील देवदेवस्कीचा एक विशिष्ट भाग आहे. याचा अर्थ 12 म्हणजे 12 इंद्रिय आणि 5 म्हणजे पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या संकल्पनांशी याचा संबंध लावला जातो. याची प्रथा अशी की ह्या देवस्कीत गावातील सर्व घटकांना, विशेषतः मूळ रहिवासी, उदाहरणार्थ महार, गावडे असलेल्या लोकांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. ह्याच्यात अवसर वारे म्हणजे अंधार उभा राहणे हा एक प्रकार आहे. काही वेळा देव प्रसन्न होऊन एका विशिष्ट व्यक्तीच्या, साधारण भगत किंवा माध्यम, तर अशा विशिष्ट व्यक्तीच्या अंगात संचार करतो. ह्याला अवसर वारे येणे किंवा शिवकळा येणे असे म्हणतात. ह्याद्वारे देव समस्यांचे निवारण करतो असा समज असतो. गूढ आणि समस्या निवारण देवदेवस्कीचा संबंध काही वेळा अदृश्य शक्ती, बाधा, करणी, जादूटोणा किंवा पितृदोष ह्यासारख्या समस्या सोडवण्यासाठीच्या धार्मिक विधीशी जोडला जातो. एखाद्या व्यक्तीला त्रास होत असल्यास तो त्रास देवामुळे म्हणजे देवता नाराज असल्याने किंवा अन्य कोणा शक्तीमुळे हे देवस्कीच्या माध्यमातून जाणून घेतले जाते. सारांश: देवदेवस्की ही कोकणातील एक सामाजिक धार्मिक व्यवस्था आहे. ही केवळ पूजा नसून गावाच्या किंवा व्यक्तीच्या जीवनातील समस्यावर दैवी मार्गदर्शन किंवा न्याय मिळवण्याची एक प्राचीन आणि गूढ पद्धत आहे, जी कोकण संस्कृतीच्या गाव राहाटीत म्हणजे गावाचे नियम व परंपराचा आधार आहे. तांत्रिक मांत्रिक विद्या, काळ्या जादूचा उद्देश दुसऱ्याला त्रास देणे किंवा वाईट करणे असू शकतो. ह्याच्या तुलनेत देवदेवस्कीचा मुख्य उद्देश संरक्षण देणे, समस्यांचे निवारण करणे आणि न्याय मिळवणे हा असतो. परंतु काही ठिकाणी या प्रथेचा गैरवापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी केला जातो, हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात ह्यामध्ये जे मी आपणाला सांगितलं ती मला माहीत असलेली माहिती सांगितलेली आहे. त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असेल असं नाही आहे. जी माहिती देवदेवस्की या शब्दाशी निगडीत आहे ती फक्त मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.